जादू टोणा वगैरे काही नसतं. या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या मनाचे खेळ असतात, बाकी काही नाही. मनाली, योगेशच्या घरच्यांवर बारीक लक्ष ठेव. योगेश जर मुंबईत आला असेल तर त्याच्या घरच्यांपैकी कोणी ना कोणी त्याला नक्की भेटत असणार, आणि विशेषतः त्याच्या भावावर. ओके, मी आलेच. मॅडम, हे सगळं काय मॅडम? परागला काही होणार नाही ना? बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, त्याला काही होणार नाही. काही होणार नाही रश्मी, शांत हो, शांत हो. आता वर कोण कोण आलं होतं? इस्त्रीवाला आणि म्हातारा, पण ते दोघे परत गेले मॅडम. ओके. हॅलो सेठ, चंद्रशेखर ऑफिस मध्ये आहे? नाही मॅडम, पराग आणि चंद्रशेखर आत्ताच बाहेर पडले, पण दोघेही वेगवेगळ्या दिशेने गेले. तासभर झाला असेल पण अजूनही परत नाही आले. बरं ठीक आहे, तू व्यवस्थित लक्ष ठेव आणि काही जाणवलंस तर मला लगेच कॉल कर. ओके मॅम. हॅलो मिस्टर पराग. हॅलो मॅम, मी आता तुम्हालाच फोन करणार होतो. कुठे आहात तुम्ही? मी माझ्या सीए कडे. काय झालं मॅडम? आणि मॅडम, मला तर रश्मीचा फोन आला होता. ती म्हणाले की आमच्या घराच्या बाहेर भावला ठेवलाय. हो, पण घाबरण्यासारखं काही नाहीये, मी आहे तिच्यासोबत. मी तुम्हाला हेच सांगायला फोन केला होता की मी आता त्या गुन्हेगाराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले. थँक्स अ लॉट मॅडम. ओके, बाय. हो हो, कोण पाहिजे? चंद्रशेखर साहेब कुठे बसतात? हे नाही आहेत, बाहेर गेल्यात. कुठे गेल्यात माहित नाही. हे बघा आलेत. साहेब. हा काय रे? तुम्हाला भेटायला आलेत. काय? नमस्कार, मी परागच्या मिसेसची बहीण. आजच आले गावाहून. ऍक्च्युली काय झालं, रश्मी आणि मी जरा घाईघाईत बाहेर निघत होतो, तर किल्ल्या घरातच राहिलाय आणि लॅच लागलाय. डुप्लिकेट किल्ल्या तुमच्याकडे असतात ना? हो, किल्ल्या आहेत माझ्याकडे, पण अशा कोणालाही कशा काय देणार ना किल्ल्या? मॅडम ओरडतील. मी बोलू का तुमच्या मॅडमशी? बॉसशी? हां, बोला. कुठे बसतात त्या? तिथे. थँक्यू. May I come in, ma'am? Yes. नमस्कार, मी परागची सिस्टर इन लॉ, म्हणजे रश्मीची बहीण. काय झालं, हसलात का? नाही, तुम्ही रश्मीची बहीण नाही आहात. तुम्ही अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, राईट? आय नो यू. बरंच वाचलंय मी तुमच्याबद्दल पेपरमध्ये. पण तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये काय करताय? बसा ना प्लीज. थँक्स. पण तुम्हाला काय माहित मी रश्मीची बहीण नाही? अस्मिता अग्निहोत्री रश्मीची बहीण असू शकते ना? नाही. एकुलत्या एक मुलीची बहीण कशी असू शकते? एनिवे, तुमचं काय काम होतं? गेले काही दिवस रश्मीला जो त्रास होतोय त्याबद्दल तुम्हाला कल्पना असेल. हो,
इनफॅक्ट त्याच्यामुळे मला आणि माझ्या कंपनीलाही खूप त्रास होतो. म्हणजे अहो गेले काही दिवस मिस्टर परागचं लक्षच नाहीये कामामध्ये आणि त्यामुळे माय कंपनी सफरिंग रिअली बॅड. बट डोंट वरी, आता तसं नाही होणार. ऍक्च्युली त्या माणसाच्या मागावरच मी इथे आले. म्हणजे कोण आहे कोण तो माणूस? मिस्टर चंद्रशेखर. व्हॉट? आय डोंट बिलीव्ह दिस. आर यू शुअर? हो. त्याच्या कस्टडीत असलेल्या चावीचा उपयोग करून तो रश्मीच्या घरात शिरतो आणि तिला त्रास देतो. इनफॅक्ट त्याने एक पाकिटमारही हायर केला होता. ओ माय गॉड, माझा खरंच विश्वास बसत नाही. तुमची परवानगी असेल तरच मी पोलिसांना आत आणते. काय ऑफिसमध्ये पोलीस येणं बरं दिसत नाही ना म्हणून. ऑफकोर्स, म्हणजे तुमची खात्री असेल आणि चंद्रशेखर दोषी असेल तर अर्थात नक्कीच बोलवा पोलिसांना. ओके, पोलीस बाहेरच आहेत, मी बोलवते त्यांना. थँक्स फॉर युअर कॉपरेशन. इनफॅक्ट थँक्स टू यू. तुमच्यामुळे निदान आम्हाला कळलं तरी की इतका नीच माणूस आमच्या कंपनीमध्ये काम करतोय. थँक्यू व्हेरी मच. या येते. हा बोला. याच्या 4 झेरॉक्स. हो, मिळाली परमिशन? मिळाली ना परमिशन. किल्ली नेण्याची नाही, तुला अरेस्ट करण्याची. हा, मिस्टर चंद्रशेखर, मी अस्मिता. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. आणि मी तुमच्या मॅडमकडे किल्ली नेण्यासाठी नाही, पोलिसांना बोलवायची परवानगी घ्यायला आले होते. या. पर मॅडम याने काय केलं? परागच्या घरी जे काही प्रकार घडतायत ते करणारा दुसरं तिसरं कोणी नसून मिस्टर चंद्रशेखरच आहे. त्यांच्याजवळ असलेल्या परागच्या घराच्या किल्ल्या वापरून ते परागला घाबरवत होते आणि त्रास देत होते. मॅडम नाही, मी नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. ऐका माझं. अरेस्ट करा. नाही मॅडम, थांबा, तुमची चूक होते. अहो मी खरंच काही केलेलं नाहीये. अहो मॅडम मला मॅडम ह्याला का पकडलंय? पराग, अरे हे मलाच दोषी ठरवत आहे. मिस्टर चंद्रशेखर, तुम्हाला दोषी मी नाही, परिस्थितीजन्य पुराव्यांनी ठरवलं. मिस्टर पराग, तुमच्या घरात घडणाऱ्या प्रकारांमागे चंद्रशेखरच होते. तसे पुरावे आहेत माझ्याकडे. पुरावे? कसले पुरावे मॅडम? मी काही नाही केलं. ऐका माझं. अरे पराग, रश्मीच्या बाबतीत प्लीज मला सांगा तुम्ही. तुम्ही आत्ता सांगितलं ते खरं आहे की मगाशी सांगितलं ते? आत्ता सांगते दे. मगाशी आलेले पोलीस माझीच माणसं होती. आय एम सॉरी मिस्टर चंद्रशेखर. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास झाला या सगळ्याचा, पण त्या क्षणी माझ्याकडे एकच मार्ग होता.
आपण तरीच मनातनं मला सारखं वाटत होतं माझी काहीच चूक नाहीये, मग पोलीस मला का पकडतायत? मी पुन्हा एकदा माफी मागते तुमची आणि एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला. पुढचे 2 दिवस तुम्ही ऑफिसलाच नका जाऊ. इनफॅक्ट घराबाहेरच पडू नका आणि कोणाजवळ काही बोलूही नका. आपण का नाही म्हणजे कशासाठी? रश्मीच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी. प्लीज मिस्टर, पण आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. नाही नाही ठीक आहे, तुम्ही सांगताय ना, मग मी नाही जाणार ऑफिसला. मी घरातनच बाहेर पडणार नाही. थँक्यू. या तुम्ही. मॅडम, तुला कळेना असं झालंय. हे सगळं काय चाललंय? मी खोट्या पोलिसांकडून चंद्रशेखरला पकडण्याचं नाटक का केलं? हे सगळं तर आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. पण शेवटच्या क्षणी नेमकं असं काय झालं हेच तुला विचारायचं होतं, बरोबर? बरोबर. या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, खऱ्या गुन्हेगाराला गाफील ठेवण्यासाठी. खरा गुन्हेगार कोण? मलाही नक्की नाही माहिती. ते कळण्यासाठी आपल्याला उद्याची वाट पाहावी लागेल कदाचित. मॅडम, तुम्ही? आणि तुम्ही बुरखा घालून का आलाय? चंद्रशेखर तर पकडला गेला ना? खरं तर मला असं वाटलंही नव्हते की चंद्रशेखर हे सगळं करत असेल. आत्या कुठे आहेत? आत्या कुलदैवतेच्या दर्शनाला गेल्या, नवस फेडायला. काहीतरी शुक्ल काष्ट संपलं म्हणत होत्या. आणि पराग? तो बँगलोरला गेला. का? काहीतरी ऑफिसचं अर्जंट काम निघालं असं म्हणत होता. नुकतेच आत्ताच 10 मिनिटं झाली त्याला निघून. खरं तर नाही जायचं असंच म्हणत होता, पण मीच म्हटलं की माझं टेन्शन अजिबात घेऊ नकोस, तू जा. खरं तर आता गुन्हेगार पकडला गेलाय. मॅडम, काय झालं? रश्मी गुन्हेगार अजूनही पकडला गेलेला नाही. काय? हो. हो, पण मग तो चंद्रशेखरला पकडण्याचं फक्त नाटक केलं होतं, खरा गुन्हेगार गाफील राहावा म्हणून. परागला सांगितलंय का तुम्ही हे सगळं? नाही. मला वाटलं होतं की हे सगळं चंद्रशेखरच करतोय, पण मी 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 परागला फोन करून आली. नाही पण त्याला नका. शांत हो, शांत हो. पण आता परागला कळवायला हवं ना. बघ, अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना. आपल्या प्रत्येक हालचालीवर त्या व्यक्तीची बारीक नजर आहे. मॅडम, मला खरंच आता भीती वाटायला लागली. मी बघ, अजिबात घाबरू नकोस. माझी माणसं सतत तुझ्या आजूबाजूला असणार आहेत.
फक्त येणाऱ्या प्रसंगाला तू धीराने सामोरी जा. बी ब्रेव्ह. इतकंच सांगायला आले होते. येते मी. हा मॅडम. पराग एअरपोर्टला निघालाय. त्याच्या मागावर राहा. त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती हवी मला. त्याच्या आजूबाजूला कोण कोण आहे हेही कळवा. आणि हो, मला विचारल्याशिवाय कुठलीही ऍक्शन घेऊ नका. ऑल राईट? ओके मॅम. बरं ऐक, सेट काय मिळाली माहिती? हो मॅडम. हे फोटोज आणि इन्फॉर्मेशन मिळाली. गुड जॉब. थँक्यू मॅम. आता काय करायचं? एक काम कर, तू आणि मनाली मी सांगते तिथे पोलिसांना घेऊन पोहोच. ओके. रश्मी, मी बोलते. मला सांग, तू सोलापूरच्या DBJ कॉलेजमध्ये होतीस? नाही, काही नाही. बरं ऐक, आता मी घरी येईपर्यंत कोणालाही दरवाजा उघडायचा नाही. लक्षात राहील तुझ्या? कोणालाच नाही. मी येते तिथे. हा बोल.